मित्रांनो बघू शकता इथं लँडस्लायडिंग झालेलं आहे. पहिली सुरुवात आणि इथं हे बघा होतच आहे. मला भीती वाटते बाबा, व्हिडिओ नाही आली तरी चालेल, मी जातो पहिला. तुम्ही बघा आई शपथ. ओम नमः शिवाय. बापरे. चेस एव्हरीबडी गाईज. चेस मुलगी हे हाय चेतन चौक. आज सोमवार आहे आणि मस्तपैकी दर्शन देण्यासाठी नागदेवता आलेले आहेत. बघू शकता. कसं जेवण कसं आहे? एकदम भारी. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मी तुमचा मित्र अखिलेश ठाकूर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळीचे 5 वाजलेत आणि आपण आता सध्या उत्तराखंड रांसी गावामध्ये आणि आजचा आपला प्रवास असणार आहे मध्य महेश्वरचा. आणि सकाळीचे 5 वाजलेत. बघू शकता किती उजडला इथं. मस्तपैकी आता अंघोळ करतोय आणि ट्रेकिंगला सुरुवात करू. इथून काहीतरी 8 किलोमीटर आहे गाडीने जाऊ आणि त्याच्यानंतर आपला 16 किलोमीटर ट्रेक असेल. बघू कसं होतंय. चढून उतरतो एका दिवसामध्ये काय स्टे करतो तिथं बघू, आपल्यावरती डिपेंड करतं इथे. सो भेटूया, कंटिन्यू राहा. तर मस्त पाणी पडतंय आणि सकाळीचे वाजलेत 6 आणि मी आणि कामेश दादा सकाळी आम्ही नाश्ता करतो डाळ आणि भात. काल राहिलेला थोडा आमचा रात्रीचा, रोज नाश्ता करून जातो. कारण या साईडला जास्त दुकानं नाही ना, काय नाही ना, कमी आहेत ना, म्हणून हेच नाश्ता करायला लागते मला. आणि जितो आता पपया कापते. गुड मॉर्निंग. भेटूया आपण प्रवासामध्ये आद्या. तर आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय आम्ही आता? बोल बोले बाबा की शंकर भगवान की जय. बोले बोले. चला मित्रांनो, आता आम्ही गाडी सोडली आणि इथं लोकल गाडी पकडली रांसी वरून. काहीतरी 1.5 किलोमीटर आहे ना दादा? 1.5 किलोमीटर है. 2 किलोमीटर उधर से 2 किलोमीटर. और उधर से कितना ट्रैकिंग है? 16 किलोमीटर. 16 दिन में हम लोग आ सकते हैं, आएंगे ना? और फिर इधर रहने के लिए है क्या जगह? होल्ड के लिए है इधर? होटल है ना इधर? होटल है. ट्रेक ऊपर सुरू होईल आपली. थोड्याच वेळात 2 किलोमीटर आपण गाडीमध्ये जाऊ. 800 रुपये आपले. किती रुपये घेतले ना दादा? 300 रुपये घेतले आहेत 8 जणांचे आमचे. आणि आता प्रवास सुरू होईल आपला. ज्यादा लोग कौन सा सीजन में आते हैं? इसी सीजन में रहता है. इसी सीजन में यहाँ का भरोसा नहीं है, कहीं पर भी टूट सकता है. हाँ ना. तर मित्रांनो आपले ट्रेक चालू झालेले आहे आणि काही जण पुढे गेलेत, काही जण पाठे आहेत. रेनकोट वगैरे करतात, कोण काठी वगैरे घेते. आणि त्या साईडला बघू शकता पार्किंगला सुद्धा जागा आहे. पर्सनल व्हेकल घेऊन येऊ शकता. पण रिक्स अशी आहे की या डोंगरावरून कधी पण दगड येऊन त्याच्यावरती पडू शकते. तर काय पण होऊ शकते. तर त्यांच्याच गाडीमध्ये आलेला बरं पडेल. काय जितो होता, काय बोलशील? नाही बरोबर आहे. कारण रिक्स जास्त आहे ना. परत आपली गाडी टर्न मारायला जागा पण नाही. पण ते आपण बरं त्याला खालीच लावली. गेलेलं 50 रुपये काय वाईट नाही तर मग परत गाडी फुटाची. आणि आजची ट्रेकिंग आहे पूर्ण. आज सर्वजण पावसामुळे आम्ही शूज नाही घालत, सँडल घालतो. आणि बघूया सँडलचा कसा अनुभव होतोय ट्रेकिंगसाठी. बाकीच्या इथं शूज, काल मी शूज घातलेलं काल तर माझ्या पायाला आलं फोड. त्याचा तो फुटलाही नाही, त्याचा तूप लावला असतं मी. चला जय जय भोले. जय भोले बोले. जरा बघा एक नंबर. आणि आपल्यासोबत आहे लाईव्ह सुशांत दादा. काय बोलशील सुशांत दादा? आपले शॉर्ट अँड सिम्पल. शॉर्ट अँड सिम्पल काय, भोलेनाथाची कृपा, दुसरा काय आता. बस धन्यवाद. मित्रांनो बघू शकता इथं लँडस्लायडिंग झालेलं आहे. पहिली सुरुवात आणि इथं आता कसं काय जायचं ते आम्ही विचार करतो. वा सर्वजण आता सोबत येतील आमचे. रिस्क मॉल झालेला आहे. बघूया जायचं पुढे की नाही जायचं. जायचंय. महादेवाचं नाव घेऊन चला पुढे. आता दम लागायला लागला रेनकोटची मला. बाबा बाई बघा आरामात चला बाबानू. ये देख सकते हो हमारा लीडर आगे जा रहा है.
चलो चलो जल्दी चलो जल्दी चलो. बापरे. ओम नमः शिवाय. बापरे. चला रे लवकर. हॅलो हॅलो. जय बोले. नो बघू शकता किती मोठा दगड पडलाय. काय बोलणार आता. ही ट्रॅक एवढी रिस्की आहे काय पण होऊ शकते. 16 किलोमीटर आम्हाला कापायचं आहे. सगळ्यांची दगडा बघून हातभर फाटली. पाऊस थांबला पाहिजे नाही तर बाबा भीती वाटते जाम. हे बघा ना डेंजर काम. हे यार हे बाबा काय करता नाही. हे बघा होतच आहे. दगडपडी होतच आहे आणि समोर पण झालेले आहे आणि त्या साईडला तर पडतच आहे दगड. हे बघा थोडेच वेळात आता इथनच पडलं नाही दगड आता. आणि ती बघा लोक येतात. भीती जास्त आहे. दगड चालूच आहे. इथं कधी पण काय पण होऊ शकते. झपाझप. ही बघा कशी येतात लोक. चला मला भीती वाटते बाबा. व्हिडिओ नाही आली तरी चालेल मी जातो पहिला. त्यांची तुम्ही बघा. आई शपथ रे देवा बाबा. हाईप क्रिएट करते काय हाईप. हो हो हे बघा असा खचत पण चाललाय साईडचे. आणि दगडांचा तर खाली आवाज येतच आहे. झाली झाली झाली. ए इकडची हो. हे साईडला हो. आवाज दिसेल परत. बाई बाई पिसरला. ही बघा इथनं तर लवकर झाला बाबा. आज मला वाटतं नाही दम खावायला भेटेल आपल्याला. शपथ. थोडा चालत आलो आम्ही. त्याच्याकडून 30 याचा स्टॉल आहे. आणि इथना पहिला रोड होता तो बंद झाला आणि मला वाटतं इथना खाली एकदम बाबा मध्यमेर शहर. किती किलोमीटर उतरायचं आहे इथून आपल्याला नितीन दादा. 4 किलोमीटर उतरायचं आहे. 11 किलोमीटर परत चढायचं आहे. बघा थकून. कारण उतरताना 11 किलोमीटर आरामात उतरू पण परत 4 किलोमीटर वरती चढायचा बोलला ना तर मग विषय खोल होते. बघा ट्रेकिंग कशी आहे सॉलिड. महादेव बोले बोले. टाकून तो हे बघा नुसती लँडस्लायडिंग. आणि मला ते रस्ता बनवलेला आहे. अगोदरची लँडस्लायडिंग आहे पण ट्रेकिंग भारी आहे. कारण केदारनाथला नुसतं घोड्या त्रास दिलेला चालायला नसतं मिळलं. आता कसं माणसात चालतात. आणि इथं बघू शकता ट्रेकिंगला माणूस स्लीपर घेऊन आलाय. तर तुम्ही असं काही करू नका. सँडल वगैरे घालून या नाहीतर पावसाला शूज घालून या नाहीतर असा हातात चप्पल घेऊन चालायला लागेल. तो ये सब आप देख लो और सतर्क रहो. यही मेरी मनोकामना है आपसे. और देख सकते हो पत्थर इलाका है. हिंदी कैसी है मेरी वो भी बताओ क्योंकि मेरे को ये स्कूल में पढ़ाई गई थी. मेरे उनका नाम था शायद परी मैडम उनका नाम था. और उनकी हिंदी अभी इस्तेमाल हो रही है मेरे मुंह से. और देख सकते हो गहरी खाई और पहाड़ों में हम लोग बहुत ही अच्छी ट्रैकिंग कर रहे हैं. और कमेंट करके बताओ भी मेरी हिंदी कैसी है. मैं ब्लॉग कंटिन्यू करूँ हिंदी में या मराठी में तर आता आपल्या आगरी भाषा बोलिए. अँड जस्ट सी गाइड्स इंग्लिश भाषा ली ये जराशी. यू कैन सी हाउ डीप इट इज. ओके. Oh my God, I can feel the vibe. Hello, Rajesh Matre. You can see guys, our friends are speaking with strangers, asking them about trekking.
कैन सी हो। तो अपन इनसे कुछ तो पूछ लेते अभी। हम स्टे करके आए अभी। हाँ आतरौली से से वहाँ से हम चले थे 5 बजे 5:30 बजे। ओके 5:30 बजे थे। कैसा है ट्रैक आते समय? ट्रैक जैसा आप उतर रहे हो ना, हाँ ऐसा ही आपको चढ़ाई करनी है। ओ बाप रे केदारनाथ की चढ़ाई कुछ नहीं है इसके आगे, बहुत खतरनाक है, खतरनाक है। बहुत ज्यादा। चलो कोई बात नाही। जय श्री केदारनाथ महाराज की। आपल्याला मित्रांनो आपल्याला असं वाटत होता की मध्ये मध्ये स्टॉल नाही भेटणार, पण स्टॉल भेटत आहेत। और पाणी का बॉटल कैसा है मतलब 40 का, आणि बाकी सर्व काकडी काय चॉकलेट वगैरे बिस्किट आहेत। म्हणजे आता नॉर्मली एवढे आपण खालती वरती उतरतो ते घेणारच, कारण ते लांबून एवढं आणतात। तर केदारनाथला तर बाबा 100 रुपये बॉटल, लिंबू पाणी 50 रुपये। तर आम्ही आता काय थोडाफार मम्मीने जे काही दिलं आपल्या बॅगीमध्ये खायला आहे, हे टी शर्ट हे ट्रॅक, कारण आज रात्री मला वाटते वस्ती होणार, कारण 3 दिवस कंटिन्यू ट्रॅकिंग आहे। पहिल्या दिवशी केदारनाथची आमची टोटल वॉकिंग झाली 24 किलोमीटर, उतरताना झाली 26 किलोमीटर म्हणजे 26 किलोमीटर। आणि आजची ट्रॅकिंग बघूया किती होते, ते अपडेट तुम्हाला नक्की देईन मी। मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही मध्यमेश्वर 13.55। तर असे छोटे छोटे बोर्ड लागलेले आहेत, म्हणजे त्याच्याने काय होते आपल्याला चालायला कॉन्फिडन्स भेटते। आणि इथं मॅप वगैरे मला वाटतं नेटवर्क आहे थोडाफार, पण माझा एअरटेलचा सिम आहे। तर तुम्ही या साईडला येता तर गाईज तुम्ही जिओचा सिम वापरा, कारण जिओच्या सिमला बहुतेक मस्त नेटवर्क आहे। सर्वजण व्हिडिओ कॉल बोलतात, सर्व करतात, आणि मला ती व्हिडिओ अपलोड करायला भेटली नाही स्टेटसला, जाम वांदे झाले म्हणजे। तर येता तर जिओ किंवा पोस्टपेड वगैरे असते ना, ती ते हे केलं तर मला वाटतं नेटवर्क भेटून जाईल, पण मला बिलकुल नेटवर्क नव्हतं। काय करणार, नाही नेटवर्क तो पण बरं आहे, तरी टेन्शन नाही। मित्रांनो या साईडचा खालचा रस्ता आहे ना, तो जरा चांगला आहे, दगडांचा असा। लँडस्लायडिंग वगैरे इथं जेवढी नाही झाली, पण वरती जाम झाली। आता आम्हाला इथे एक धबधबा लागला आहे मस्तपैकी, हे बघा, म्हणजे मोठा दगड आहे। आणि 1 किलोमीटर 12.55 दाखवतो, 1 किलोमीटर कापला आम्ही अंतर। उतरणीला आरामात उतरतो आपण, पण चढताना वाटलं त्यामुळे वॉटरफॉल दाखवतो एकदम लाजवाब वॉटरफॉल। मित्रांनो हा वॉटरफॉल बघू शकता, याच्यामध्ये लोक आहेत ना, काही लोक व्हिडिओमध्ये पवायची। आणि आता या ब्रिजवरून आता आपण पुढे जाऊ आता आपण। तर आता तिथनं उतरलोय आणि आता मला ते चढण चालू झाली, आणि आता जाम मजा येणार आहे। कसं वाटते ट्रेकिंग, कशी होती उतरण्याची? ट्रॅकिंग मस्त होती, मौसम एकदम काही वाटत नाही चढायला। आणि भोले बाबांनी वरती बोलवलंय म्हणजे आम्ही पोहोचणारच। ओके, जय भोले। कसा रस्ता आहे ना, मस्त एक नंबर। छोटा सा रास्ता, छोटी दुर्घटना और खेल खलास, यही तो शिव की नगरी है। बघा ना, जसं स्वप्नामध्ये बघतो का आपण या अशा वाट्यामध्ये आपण चालू, तसं रिअलमध्ये मी चालत आहे। अशी कधी कधी स्वप्नामध्ये भीती वाटते का असं असेल आणि असं असेल, तसं रिअलमध्ये बघा ना, किती छोटूसा रोड आणि नदी साईडला आणि वडणार दगड, लवली लाईफचा स्वाद येते मी, स्वाद। हा किती किलोमीटर बाकी आता बघू शकतो आपण इथं। हो हो, पुसलाय कोणीतरी। मित्रांनो बघू शकता आपल्या सुशांत दादाने काहीतरी आपल्यासाठी खजूर आणलेला आहे, आणि मी 2 घेईन। थँक्यू बस, लय भारी काम केलं, कारण या ट्रेकिंगमध्ये जास्त दुकानं वगैरे काय नाही, तर आता छोटं छोटं तुम्ही बॅगमध्ये घेत जा खायला। या चला तुम्ही कोण एकटा माणूस बघितला असेल बिना चपलाशी चालतंय, आणि ट्रेकिंग आता बघा उभी उभी। दगड बघू शकतो किती मोठा आहे। हा धोकल धरून ठेवलं त्याने। आणि या साईडला काय घर आहे की काय, राहण्याची
मस्त केलंय, दुकान आहे त्याला. दुकानासाठी केलेलं आहे. आणि एकाची मगाशी काय झाला, तो कुठला एक गांडलासारखा एक प्रकार असते, त्याला काय बोलतात, जलू. तो असा चिपकते ना की रक्त खेचते आपला, समजत नाही आणि समजत नाही बिलकुल. सुशांतरावची चिपकलेला तो काढलाय. त्याचं काढलंय अर्धा लिटरला मला वाटते. हे बघा रक्त बघू शकता, अर्धा लिटर तरी येतो. आता तू पाण्याने कव्हर करेल. नाही रे, अर्धा लिटर मस्ती करतोय, जराशी मस्ती नको. बघा नॅचरल पाणी घेतलाय बिस्लरी मध्ये. हा यस, तो बघ आई पाले कशी तरी. तो कसं आहे पाण्याची टेस्ट? वेगळी आहे जराशी पाण्याची टेस्ट. तर मित्रांनो, इथं एक पोस्टर लावलेलं आहे देवधारा मंदिर, आणि पूर्ण बघू शकता आपल्याला फक्त मध्य महेश्वर 11.5 किलोमीटर, आणि इथे एक छोटा जय माता दी एक मंदिर आहे, आणि समोर मस्त उतरण आहे चायला. म्हणजे असा या ट्रेकिंगमध्ये चढ उतर चांगली गोष्ट आहे. तिथून नंतर आपली उंच चढाई आहे. हाँ, बापरे बापरे. तो बघा, समय और शिक्षा ही व्यक्ती को सफल बनाते है. तर वेळेवरती सगळं शिक्षण घेतलं पाहिजे. मस्त आहे एकदम शॉवर टाईप. केदारनाथ चढताना तसा पाणी आहे ना, तसंच पडते. अजून 10 किलोमीटर चढायचं आहे मला, तच पावर नाही. वॉशरूम आहे इथं. ये आपके लिए, आपके लिए. हे दिनेश दादाने पिस्ता आणलाय, आणि आपली काकीच भेटली, चैतनची काकीच भेटली आपल्याला. हाय करो, हाय, जय बोले. चैतनची जाम बोला काही सगळीकडं. आणि ब्लड कसं काय दुखल, जखम दुखल, चांगला असते चोकणी काटलेला. याला चोकणी काटलाय तर हालत लावते भाई. आणि आता आपल्याला कसली चहा, कसली लेमन टी. हे बघा यांचं किचन बघा, आणि तर साईडला मला वाटतं चहा बनते आपल्याला, आणि फ्रीज आहे छोटासा. नाश्ता करायला बसलोय. साईडला नदी पण आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत सध्या मध्य महेश्वरचा प्रवास करताना गोंडार गावामध्ये, आणि ही नदी बघू शकता सॉलिड अशी, आणि आपले सर्व मित्र चाय घेतात. हे बघा गोंडार का चाय. आणि बघा चैतनची मावशी, चैतनची मावशीला फुल फेमस. मारो सुरकी चाय की. चाय आलेला आहे आमचा. चस चेस एव्हरीबडी गाइज, चेस फॉर लाईफ. एक आठवा आजोबा आमचा पुरा गेला, म्हणजे त्यांनी केदारनाथला स्पीकर नेला वरती आणि चरवला. आता डबल पुरा गेलाय, येताना त्याचं पत्ता नाही. चला तर मित्रांनो, आपला चाय कॉफी वगैरे पिऊन खाऊन झालेला आहे थोडाफार. आणि या मावशीचा, ही चैतनची मावशी नाही, मस्ती करते थोडी कॉमेडी. आणि वरती इथं स्टे वगैरे आहे. कसा आहे ते नाही विचारला, पण आम्ही काहीतरी 4 चाय पिलं, त्याचं 60 रुपये घेतले. नॉर्मली एवढा माउंटनमध्ये चालतेच. आणि इथं स्कूल आहे, फक्त 8वीपर्यंत आहे. त्याच्यानंतर ज्यांना 9वीला शिकायचं असेल तर म्हणजे पुरं डेहराडून, श्रीनगर अशा ठिकाणी त्यांना पोरांना पाठवायला लागतात. रूम हॉस्टेल सिस्टम असं असते. तर बघूया, अजून 2-3 पुढे गाव लागतील. अशीच ट्रेकिंग करत राहू, मजेत. आपले मित्र चाललेले आहेत बघा, गाव वगैरे आहेत, आणि पब्लिक थांबली, चाय वगैरे घेतात. डॉगी बघा, इकडचे कुत्रे आहेत ना, कुत्रे 10.5 किलोमीटर. हे इकडचे कुत्रे आहेत ना, एकदम फुल, म्हणजे असे त्यांना केस जाडे. बघा काय सॉलिड कुत्रे दिसतात. हा, यांची कौलं बघा कशी आहेत. दगड टाईप कौल आहे, सॉलिड. हे बघ लिंबू आहेत काय, लिंबू गाईज लेलो 1-1 2-2. तेव्हा परली आणि मोसंबी आहे. कुठली आहे ती बघ, मोसंबी आहे, ती बघ खाली पडली दिसते. मुरे दिसली मोसंबी आहे. तर याचे डोळे खरंच चांगले आहेत माझ्याशिवून. बघू शकता छोटी मुलगी. हे हाय चेतन, एक चॉकलेट आहे बघ बॅगीन.
ये लो, you're most welcome. मजे करो. चलो बाबू, बाय बाय बाय. लय भारी दिसतंय. भारी म्हणजे लय भारी. म्हणजे मी छोटा असन नाही तो असंच असन. नाही माझा फोटो तुला दाखवीन 100% भाई. फोटो दाखवणार माझा ब्लॉग मध्ये टाकीनच. माझा फोटो तो आहे भाई. माझा फोटो बघशील तर काही सॉलिड होता तो. माझा भेटला पाहिजे फक्त. मित्र एक मगाशी आपला मित्र मी ब्लॉग मध्ये बोललेलो का आपला 8वा आजोबा दिसत नाही. हा बघा काहीतरी वेगळाच असते त्याचा. आणि काहीतरी त्यांनी आणलाय पराठा आहे. आता तुम्ही मना टाकून चाललो म्हटलं मग ते त्याला समजायला गरम गरम पराठा मस्त लागते. देव कट मारतोय मशीन बाई. चला आणि इथं काहीतरी लिंबू वगैरे लावलं. संत्री पराठा एक नंबर होता रा. मित्र बघू शकता प्रॉपर इथं गांजाचं झाड आहे. मोठी मोठी झाली. इसको बोलते हैं गांजा. फूल बघा फूल. वनतोली पर्यंत आलेलो आहे. आणि ही अशी क्रेन दिसते ना तुम्हाला. ती बघा ट्रॉली लागली त्याच्यामध्ये सामान इकडचं तिकडं हे करायचं. आणि खालती आम्हाला तर उतरायचं आहे. ते ब्रिजवरून जायचं आहे. मस्त एकदम ती बनवतात ती ट्रॉली आहे. जर काय तुमचं सामान वगैरे असेल काय ते घेऊन. शुक्रिया शुक्रिया. बघा तुम्हाला जर वाटत असेल ही ट्रेकिंग सोपी आहे तर ट्रेकिंग सोपी नाही. तसंच उतरताना बघा मित्र आपले आणि मी पण. आणि त्या ब्रिज वरून जायचं आहे. लय मजा येणार. एक ब्रिज कोसळलाय बघा इथं. बापरे जाम डेंजर ट्रेकिंग. चला मित्रांनो या ब्रिज वरून बाबा सॉलिड ब्रिज आहे. चलो चलो. मोबाईल पडला तर डायरेक्ट पाण्यात आणि भेटणार पण नाही. म्हणून मोबाईल टाईट केलाय. आणि नदीचा आवाज मला माझा आवाज नाही मला येऊ शकत. आणि व्हिडिओ पण बंद करू शकत नाही आता. डायरेक्ट यस फायनली काही ब्रिज क्रॉस केलेला आहे मी. लय भारी व्ह्यू. चालताना आपल्याला दुसरा एक गाव लागलेला आहे. हॉटेल वगैरे बघू शकतो. हे छोटू ना याची काहीतरी भाजी लावली ना ही जितो. आता काहीतरी भाजी आहे. आणि माझी आता कोयली चावली जराशी. येताना तुम्ही ते पण हे करा. कोयली वगैरेचं टूप असेल. कधी काय होईल सांगू शकत नाही. संदा काय भेटलाय. काढ काढ एक काढ. कच्चा आहे. काढ ना काढ काढ आरामात. कोकम कोकम आहे. कोकम आहे. हा म्हणजे ॲप्रिकॉट टाईपच आहे. हा हा तो लोकल माणूस सांगत होता की हा पीच आहे. आम्हाला वाटलं ॲप्रिकॉट. ॲप्रिकॉटच आहे तो. बघ ना तो लोकल माणूस सांगतो की पीच आहे. काय माहिती दिसते तो ॲप्रिकॉटच सारखं दिसते सेम. आम्ही तिथून उतरलो. इथं खाली आलो. इथं थोडं बसलेलो. आणि आता परत उभी चढण लागली. आणि मला बोलायला जमत नाही एवढा दम लागला. बॉडी बघा भाईची. दाखव. कवट आलाय कवट. चावमार चावमार. फुला मस्त आहे ना इथं. सॉलिड कसला फुल आहे काय माहिती नाही. पण फुला वगैरे मस्त आहेत. नाचो. हे बघा मित्रांनो इथं मध्ये मध्ये होमस्टे आहेत. जीमेल ID मोबाईल नंबर दिलाय. आणि दुकानं पण आहेत. मॅगी बी आहे. अजित हॉटेल. याची इंटरव्ह्यू असं वाटते म्हणा. वरती फॉर्मला उतरतोय. घोडा आलेला आहे. ते घोडे पे आदमी जाते
कितना पैसा लेता है? 3,000 3,500 घेतात सगळे इथं. तसंच आहे काय? बघा आमची कसली ब्रेक चालली, फुल दम लागले ते. थंडा ब्रेक चालली. कशापासून बनवतात राजादा? फुलांपासून बनवतात. पुराण नावाचं फुल असतं यांच्या पहाडीमध्ये येतं, त्या फुलांपासून बनवतात. हार्ट साठी चांगलं असतं. लेकिन मेरा तो हार्ट ही नहीं है. हे कोण पिते का? किसी ने चुरा लिया है क्या? सभी ने चुरा लिया है. बघा कशी ट्रेकिंग आहे, सगळं काही सोपं नसतंय. आणि भाई बघा कुठं बसलाय. अशा ठिकाणी बिलकुल रिस्क घेऊन बसू नका, कारण कधी ढगड जाईल आणि काय माहिती का लोक अशी रिस्क घेतात. अजून 7.5 किलोमीटर बाकी आहे आणि अशीच खडी चढाई आहे. जय बोले. घोड़े पे जा रहे हो? अपन सुबह बात की है ना. चालायलाच एवढी चालायलाच एवढी रिस्क आहे. घोड्यावर बसता तर म्हणजे बाबा डेंजर. का असं वाटतं का स्वर्गाला किती ऊस चालू आहे. अमरनाथच्या सारखी ट्रेकिंग आहे. ऊच व्हिडिओ करते कावालीची खाता होती आपण. गोरा कधी आलास तू? मग आज सोमवार आहे आणि मस्तपैकी आपल्याला दर्शन देण्यासाठी नागदेवता आलेले आहेत. बघू शकता. फोटो करायसाठी वाट लागली. 7:30 वाजल्यापासून चढता 12:30 वाजले. अजून लोक सांगतात चिक्कल लगेगा तो उसके ऊपर और चढाई है. अजून बोलते 4 तास जातील तुम्हाला. जय बोले. जय बोले. तुला प्रॉपर उतराव बघू शकता किती चढण आणि किती उतरण आहे. आणि सर्वजण दमलन. जिमवाला माणूस पण दमलाय, ट्रेकिंगवाला पण दमलाय आणि मी पण भरपूर दमलोय. साधं सोपं नाही बाबा, हे गरीबाचं खेळ नाही हो. गरीबाचाच खेळ. श्रीमंताचं काय काम नाही. श्रीमंतांचं गेलं काय एक जण आपल्यासोबत ट्रेक केली झालो ना, ती गेले निघत घरी गेले. आता ऊन पण आलाय. वाटते जरा थंडाव पण मस्त आहे बघा. ढगबीग ढगांच्या वरती बघ. चला आता दुपारीचा वाजलाय 1 आणि आम्ही सर्वजण बसलोय इथं. जेवाची सोय चालली आणि काय करते बघ, पिस्ता नुसतं पिस्ता करते समज नाही. मला पिस्ताच खायला सांगलं डॉक्टरनी आणि मॅग्या बनवायला दिल्या तिकडं. आमचे परोठा खायला गेलो दुकान आल्यावर दाखवत्या क्लायमेट. हे बघा, हे स्टॉलवर आम्ही पराठा सांगलेला. हे पराठा घेतलाय लोणच्या सोबत. कशी टेस्ट आहे? आहे मस्त. एकदम भारी आहे. कसं आहे मॅगी? कशी आहे मॅगी? नाही टेस्ट केली. पराठा हा मस्त. बोल काहीतरी. मस्त. खालीच काय? खाली मी नाही. आता मी खाते. आणि एक माणूस आमचा नुसता पहाड़ में पिस्तेवर आहे. पहाड़ में जो मैगी खाने में मजा है वो किधर नहीं. भैया हे इंस्टाग्राम वरची डायलॉग चोरलाय. ठीक आहे तरी चल खा. चाव आहे माणूस. जस्ट जेवून झालाय आणि 1 वाजलाय. धुका बघू शकता किती आहे. भरपूर धुका आहे. अजून 3.5 किलोमीटर बाकी आहे ना. आणि खडी चढाई आहे. जय भोले बाबा. बुम बुम बोले दमलन. यो तो बसूच झाला याला. काहीच पाऊस आलेला आहे आणि नजारा बघू शकता. सुंदर सॉलिड बहुत ही बढिया. आणि साईडला नल पण आहे पाणी पिवासाठी पाठी. त्यात आता पाणी पिताव आणि सुरुवात करतो ट्रेकिंगला.
4 किलोमीटर अजून बाकी आहे. डोंगर नाही पुष्टू आपल्याला बोलवायला लागेल इकडे. आपल्या इकडचं डोंगर खपलेला डोंगर पोखराला. चला मित्रांनो बघू शकता किती घन जंगल आहे. आणि 7:20ला आम्ही चढायला घेतलाय. अजून 3:45 वाजलाय तरी चढताच अजून सकाळपासून 1.5 किलोमीटरचा ट्रेक बाकी आहे आमची अजून. आणि सगळ्यांची वाट लागली. आणि बघू शकता नजारा काय आहे तो. काय कसं वाटतंय मग तुम्हाला? थोडी अवघड आहे मध्यमयशी, पण ती आता आम्हाला 1-1.5 किलोमीटर नंतर आम्ही तिथे पोहोचणार आहे आणि तिथंच आजचा दिवस होल्ड करणार आहे. ओके धन्यवाद. ओव्हर अँड आउट सगळ्यांचे पावर उतरलेले आहे. विचार पडलाय आम्हाला आज पोचू का नाही पोचू. ट्रेकिंग बघा. दोन पावलं चालला का दमतान माणसा. मित्रांनो बघू शकता फायनली आम्ही 9.5 तासाने पोचलो आहोत. फुल स्टॅमिना आमचा संपलेला आहे. काय राजेदा काय बोलतोस? स्टॅमिना फ्रेंड संपली, एनर्जी पूर्णपणे संपली. पण मंदिर दिसल्यावर एनर्जी अजून आली. आता जरासं फ्रेश झालो का एकदम फ्रेश हो. आपले मित्र काय चेतन, नितीन दादा, जितू दादा ते अर्धे तास मला वाटते लवकर पोचले. आम्ही हलू कारण आमचे दोघं तिघे जण प्लेयर कमी होते, म्हणजे अनफिट होते. त्याच्यामुळं काय होते तसं. आणि फास्ट जाऊन आपल्याला कुठे झेंडा काढायचे असतात. आरामात चालायचं मस्तपैकी. आता जाऊन बाप्पांचे पहिले दर्शन घेऊ किंवा बघूया रूम वगैरे बघू, कारण रूमचा शॉर्टेज आहे इथं. बघू शकतो काय खूपसूरत नजारा आहे. आणि या नजाऱ्यामध्ये जर वस्ती करायला भेटली तर कोण सोडणार आहे. मी पण खूप दमलोय, पण पहिले हातपाय धुतोय. ओके हे बघा असे घोडे आहेत. आणि कुठले आहेत? गावातले आहेत आपले डोंबिवलीकर आहेत. आणि या साईडला आम्ही 2 रूम घेतलेत. रूम दाखवतो थांबा तुम्हाला कसे आहेत ते. हे बघा, हे बघा आपले रूम. कसं वाटतंय ट्रेक करून? एकदम छान. पहिला त्रास झाला पण आता बरं वाटतं. आणि रूम आहे. आणि याच्यामध्ये होईल ना 8 जणांना जागा आज. हा नाही तर मित्रांनो आता आपण रूम वगैरे घेतली आणि मस्तपैकी 2 तास आम्ही स्टे आपल्या आराम केला आणि पुढे चाललो दर्शनला. बघू शकतो इथं मंदिर आहे. लट्टे बंद आहे सध्या. आणि काहीतरी मला ते 6:30 वाजले आता आणि 7ची आरती असेल. दोघं जण आले आम्ही. काय कसं वाटतंय मग? मस्त एकदम मस्तपैकी गरम पाण्याने हातपाय धुवून आले दोघं जण. बाकी सगळ्यांचं अजून झोपलेत, उठवत नाही त्यांना. फोटो काढू एक. हा मंदिर आहे. मंदिराला पूर्ण गोल अट्टा मारते. बघतोय सर्व काय कसं काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा आपल्याला वाटतंय केदारनाथची हार्ड ट्रेकिंग आहे, पण असं काय नाही. हा मध्य महेश्वर पण ट्रेकिंग सॉलिड आहे. 16 किलोमीटरची ट्रेकिंग आहे, पण एवढी भयानक आहे. जाम भयानक ट्रेकिंग आहे. केदारनाथच्या शिवून बेकार भयानक ट्रेकिंग आहे. अमरनाथला पण पोहोचलो लवकर, पण ही मध्य महेश्वरची जाम भयानक ट्रेकिंग आहे. आणि या साईडला मला वाटतं पाण्याचं एक कुंड आहे. हे दोन्ही मंदिर आहे, गौरी शंकर मंदिर आणि त्या साईडला एक दुसरा कुठलं तरी पार्वती मंदिर. आणि या साईडला एक शंकराची पिंडी आहे छोटी आणि एक छोटा कुंड आहे. पाणी जाते कुठं पण. सॉलिड लय भारी. आणि साईडला रूम वगैरे आहेत. आणि हा बघा या साईडचा लुक मंदिराचा. तर एक आरतीचा शॉट टाकेन मी आणि नंतर आपण थोडाफार जाऊ आणि डायरेक्ट मी व्लॉग एंड करेन. आणि उद्याचा काय जे काय असेल तो न्यू व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. बघा माणसं आलेत भरपूर सर्व. आता मला वाटतं आरती होईल.
मित्रांनो तर आता आरती वगैरे झाली मस्तपैकी आणि आपले मित्र जेवायला बसलेत बघा. एक नंबर आनंद घेतात. शेकोटी समोर जेवण. एवढ्या थंडीत असं कसा जेवण कसं आहे? एकदम भारी बेस्ट खा खा आम्ही खातो. खाना बहुत अच्छा बना आपने. आणि चेतन काय बनवलं? दर्शन कसं झालं? आरतीला जरा पाणी आला. सर्व भिजलेलं आहे आणि थंडी अशी थंडी होती. भोले बाबाच्या काही आम्हाला आला पण नाही आणि काही वाटलं पण नाही. दर्शन एकदम व्यवस्थित झालं. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जर व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अरे बापरे. चुलीवरचं जेवण बेस्ट जॉब. ये मत नहीं खाना यो यो यो